व्यासपीठावर आसनस्थ असलेले सारे मान्यवर, माझ्या समोर बसलेली अनेक ज्येष्ठ मान्यवर मंडळी, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेला शिक्षक वृंद आणि ज्यांच्याशी संवाद करायला आणि ज्यांचं उद्याचं आयुष्य बघण्यासाठी आम्ही सारेच उत्सुक आहोत, अशा माझ्या छोट्या मित्रांनो, मला आत्ताच्या कार्यक्रमात येण्याचा एक विशेष आनंद आहे. याचं कारण एवढ्या मोठ्या छोट्या असलेल्या वयोगटातल्या मुलांशी इंटरॅक्टच्या असलेल्या कामाच्या माध्यमातून त्यांना आयुष्याची दृष्टी प्राप्त करून घेण्याच्या बद्दलचं काही निवेदन करता येणं हा माझ्या दृष्टीने तुमच्यापेक्षा जास्त भाग्याचा योग आहे. हे मी केवळ तुम्ही तिथे बसलेला आहात म्हणून व्यक्त करतोय असं नाही, तर आम्ही जी पुढे बसलेली मंडळी आहोत, वयानं अधिक असलेली, यांच्यापेक्षा अधिक काळ भविष्यातला तुम्ही काढणार आहात आणि या देशाला स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या बरोबरच घडवणार आहात. माझी आई एका शाळेमध्ये प्राथमिक शिक्षिका होती. ती मला लहानपणी असं म्हणायची की कार्यक्रमाकडे विचार म्हणून पाहण्याची सवय लागली पाहिजे. तसं म्हटलं तर हा कार्यक्रम 20 शाळांमधले विद्यार्थी एकत्र आले, कष्टपूर्वक या सर्व मंडळींना, या आयोजक मंडळींनी जमवलं. त्यांचं आता इन्स्टॉलेशन सेरेमनी होईल, कार्यक्रम थोड्या वेळानंतर संपेल. मग हा कार्यक्रम संपल्यानंतर जाताना मी माझ्या मनात काही घेऊन जाणार नसेल, तर मी जे काही तास 2 तास या कार्यक्रमात घालवले, त्या तास 2 तासाच्या मोबदल्यात माझ्या असलेल्या एकंदर विचार करण्याच्या पद्धतीमध्ये काही मी घेऊन जाऊ शकलो, तर या कार्यक्रमाचं सूत्र इंटरॅक्टच्या, रोटरॅक्टच्या आणि रोटरीच्या दृष्टिकोनातून सुद्धा फार संयुक्तिक होईल. ही संस्था जी प्रयत्न करते ती लिडरशिपच्या क्वालिटीज डेव्हलप करण्याकरता करते. तुम्ही अनेक कार्यक्रम करतात, ब्लड डोनेशनचा कार्यक्रम असेल, स्पर्धेचा कार्यक्रम असेल, वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल, पर्यावरणाच्या संदर्भातले काही कार्यक्रम असतील, असे वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही करतात. या कार्यक्रमातून आपलं एक व्यक्तिमत्व तयार होत असतं. समूह जीवनाचा एक नेहमी साक्षेपी विषय असा असतो की आपलं व्यक्तिमत्व असं हळूहळू हळू उमलत जात. ते एका दिवसात एका विशिष्ट पद्धतीच्या समोर येत नाही. त्याला प्रदीर्घ काळाचा असा मोठा बॅकड्रॉप असतो. तुमच्या वयोगटात तुम्ही एखादी गोष्ट ठरवली तर ती करण्यासाठीचं एक आयुष्य पडलेलं आहे. आणि म्हणून तुमच्यामध्ये नेतृत्वाचे चांगले गुण निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न करणारी जी संस्था आहे, याकरता आपल्या बाजूनं प्रतिसाद देताना मला या प्रक्रियेत समाविष्ट व्हायचं आहे असं मनातून प्रथम ठरवलं पाहिजे. ठरवल्याशिवाय मित्रांनो काही करता येत नाही आणि ठरवल्यावर ठरवलेली गोष्ट साध्य झाल्याशिवाय राहत नाही. आपण कार्यक्रमाची सुरुवात करत असताना ज्या वेगवेगळ्या मंडळींची आता इथे नावं घेतली गेली, डॉक्टर कलाम, स्वामी विवेकानंद, या सगळ्यांच्या जीवनामध्ये ठरवणं नावाच्या विषयाला एक फार महत्वाचं मोल आहे. अशीच एक संध्याकाळ होती
वर्गातला तुमच्याच वयोगटातल्या वर्गातला शेवटचा तास सुरू होता. माझ्यासारखा एक शिक्षक त्यावेळी त्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना आकाशात पक्षी कसा उडतो हा विज्ञानाच्या तासाला शिकवत होता. शाळा सुटण्याची वेळ असल्या कारणामुळे बाहेरच्या वातावरणात आत्ता जसं पावसाळी वातावरण आहे तसं पावसाळी वातावरण असल्या कारणामुळे मुलांना तास केव्हा संपतो असं वाटत होतं. आणि त्या विज्ञानाच्या तासाला त्या शिक्षकानं पक्षी उडणं याची प्रक्रिया वैज्ञानिक पद्धतीने समजावून सांगितली. हवेची उद्धरण शक्ती असते, त्याचं वजन असते, त्या हवेपेक्षा तो हलका कसा स्वतःला करू शकतो, त्याची दृष्टी कशी असते, त्याची शेपटी कोणत्या बाजूला असते, तो वळू कसा शकतो, याचं ते एक वैज्ञानिक विवरण होतं. तास संपताना त्या शिक्षकानं तुमच्यासारख्याच 8वी-9वीतल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की मी आता जे शिकवलं ते समजलं का? एक मुखानं सगळ्यांनी उत्तर दिलं, सर काही समजलं नाही, उद्या पुन्हा सांगा. तेवढ्यात शाळा सुटल्याची वेळ झाली. शिक्षकानं मुलांना सहज विचारलं की माझ्याबरोबर आता शाळा संपलेली आहे, समुद्रावर फिरायला याल का जरा खेळण्यासाठी? आता सुद्धा जर हा प्रश्न सहजगत्या विचारला की चलता का जरा घाटावर आपण जाऊया? हे वय असं असतं, हे वय बागडण्याचं असतं, हे वय फुलण्याचं असतं, हे वय हुंदडण्याचं असतं, हे वय स्वतःला घडवण्याचं असतं. या वयाचे खूप पैलू आहेत मित्रांनो. उलट्या बाजूने या वयात जाता येत नाही म्हणून तुमच्या वयामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करून सांगतो. तसं त्या मुलांनी एकदम सांगितलं की जाऊया की. आणि मग शिक्षकांनी सांगितलं फक्त जरा समुद्र किनारा आहे, थोडं सांभाळून राहा, फक्त खेळा, काय करायचं. मग कोणी किल्ले बनवत होते, प्रत्येकाला जे सुचत होतं ते सुचवण्यासाठी ते सगळेजण करत होते आणि शिक्षक उभे होते. आणि 10 मिनिटं गेल्यानंतर त्या शिक्षकाने एकदम टाळी वाजून सांगितलं, मुलांनो इकडे लक्ष द्या. आणि एकदम असं आकाशात बोट दाखवलं आणि सांगितलं, दिसतात आहे का तो पक्ष्यांचा थवा तो उडतोय असा? संध्याकाळच्या वेळी पक्षी, मगाशी जे कलामांचं वाक्य सांगितलं त्यात, मग संध्याकाळच्या वेळी पक्षी आपल्या घरट्याकडे आपल्या घराकडे परत जात असतात आणि ते ज्या थव्याने जातात काही ते दिसणारं जे एकंदर चित्र आहे ते फार प्रसन्नदायी असतं, बघावं असं वाटतं. निसर्गामध्ये एक विशेष ताकद असते. आणि त्या पक्ष्यांकडे बघत बघत त्या शिक्षकानं मगाशी त्या तासाला जे सांगितलं ते पुन्हा एकदा सांगितलं. त्याचं आता विवरण करण्याची पण आवश्यकता नाही की पक्षी कसा उडतो, त्याला दिशा कशी मिळते वगैरे वगैरे. त्या विज्ञानावर मी आता बोलणार नाही. तुमच्यासारखा एक मुलगा त्या पक्ष्याकडे पाहत असताना एकदम त्या शिक्षकांना उद्देशून असं म्हणाला, सर कॅन आय फ्लाय लाईक ए बर्ड? आणि त्या शिक्षकांना काय वाटलं माहिती आहे? शिक्षकांना अत्यंत उत्स्फूर्ततेने उत्तर दिलं, येस यू कॅन फ्लाय लाईक ए बर्ड. तो मुलगा हुशार होता, त्यामुळे त्याने शिक्षकांना प्रतिप्रश्न विचारला, सर ए पर्सन कॅनॉट फ्लाय लाईक ए बर्ड, देन हाऊ यू आर टेलिंग दॅट ए बर्ड आय कॅन फ्लाय? माणसाला उडता येत नाही हे नक्की आहे, तरी तुम्ही मला असं मात्र सांगतात की मी उडू शकतो? त्या शिक्षकाने उत्तर असं दिलं की उडण्याची उमेद ही मनात लागते, मनामध्ये इच्छाशक्ती असते आणि उडण्याचं ठरवलं तर उद्या उडता येतं. हे ज्याला ठरवता येतं आणि हे ठरवल्यावर ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठी ज्याला झगडता येतं त्याला पक्षासारखं उडता येतं. ज्या वाक्याला मित्रांनो तुम्हाला ऐकताना बरं वाटलं, हा प्रश्न विचारणारा विद्यार्थी म्हणजे डॉक्टर कलाम आहेत. आणि माझं सद्भाग्य असं आहे की डॉक्टर कलामांच्या मुखातून एक 5-10 फुटाच्या अंतरावरून त्यांच्याच मुखातून हा प्रसंग मी ऐकलेला आहे. त्याचा मगाशी उल्लेख झाला, त्या एका कार्यक्रमातल्या बक्षीस समारंभाच्या वेळी त्यांना मी प्रश्न विचारला होता आणि डॉक्टर कलामांची एक पद्धत होती
की ते कार्यक्रमांमध्ये बोलायचे कमी आणि प्रश्नोत्तराला जास्त वेळ द्यायचे. त्यांची अनेक भाषणं, विशेषतः ते राष्ट्रपती निवृत्त झाल्यानंतर 2005 नंतर मला त्यांची पुष्कळ भाषणं ऐकण्याचा वेगवेगळ्या वेळी योग आला. आजच्या कार्यक्रमाला त्याची जोडणी आहे. ठरवावं लागतं आणि ठरवलेलं कृतीने करावं लागतं. डॉक्टर कलाम हे वैज्ञानिक होते. ते सेन्सिबल किंवा इमोशनल बोलण्यासाठी प्रसिद्ध नव्हते, पण ते सहजगत्या एक अत्यंत मार्मिक वाक्य त्या दिवशी असं बोलून गेले, मिस्टर पाठक, इट वॉज दॅट डे व्हेन आय हॅव डिसाइडेड टू बी अ एरोनॉटिकल इंजिनियर इन माय लाईफ. मला वैमानिक नावाच्या विषयाचा अभ्यास करायचा आहे हे मी त्या दिवशी ठरवलं, ज्या दिवशी माझ्या शिक्षकांनी मला तू असा उडू शकशील असं सांगितलं होतं. ही नेतृत्वाच्या असलेल्या त्या गॅप मधली थिंकिंग प्रोसेस आहे मित्रांनो. म्हणून मी मगाशी मला असं म्हटलं की इथून जाताना कार्यक्रमानंतर माझ्या मनामध्ये मी काही ठरवून जाऊ शकणार आहे की नाही. नेता या शब्दाचा अर्थ मित्रांनो असा आहे, उत्तम क्वालिटीने परिपुष्ट झालेलं पुरुषार्थी व्यक्तिमत्व, याला मी नेतृत्व म्हणतो. नेतृत्व म्हणजे जे दिसतं, जे आपण ज्यांना पाहतो तेवढंच नेतृत्व नसतं. ते नेतृत्व असतं की नाही यावरही चर्चा करता येऊ शकते, पण तो स्वतंत्र विषय आहे. नेतृत्व याचा अर्थ स्वतःला असं एक परिपुष्ट करायचं उत्तम गुणानं, आणि याची परिपुष्टी करण्याचे दोन पैलू असतात मित्रांनो. एक मगाशी सांगितलेला ठरवण्याचा, आणि दुसरा म्हणजे सतर्कतेने जग पाहण्याचा. आपल्या जवळ असलेल्या कोणत्याही माणसाला आपल्याला बघता आलं पाहिजे, त्याचं निरीक्षण करता आलं पाहिजे, योग्य दृष्टी ठेवून त्याचा अभ्यास करता आला पाहिजे. मी 3 शब्द समानार्थी पण सूक्ष्म फरकाचे वापरले. बघणं, टू सी, ऑब्झर्व, निरीक्षण, आणि हॅव ए व्हिजन म्हणजे दृष्टी असणं. तुमच्या वयोगटातला प्रवास तुम्हाला असा हळूहळू पुढे नेता आला पाहिजे, आणि त्यातून तुम्हाला उत्तम क्वालिटीज आपल्या मनात आणता आल्या पाहिजे. जगातले चांगले गुण आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. दुर्गुण जवळ येण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. हे गुणाचं आणि दुर्गुणाचं एक जागतिक वैशिष्ट्य आहे. माझ्या लहानपणी माझ्या शिक्षकांनी एकदा सहज गमतीत सांगितलेलं वाक्य मला अजून आठवतं. ते असं म्हणायचे, वळण लावावं लागतं त्याला वळण म्हणत नाही. सकाळी नेमकेपणे उठावं हे ठरवावं लागतं आणि ते पाळावं लागतं, आणि ते कोणत्याही परिस्थितीत पाळावं लागतं. आपण नाशिकमध्ये आहोत. नाशिक शहराला क्रांतिकारकांचा एक इतिहास आहे. एका क्रांतिकारकाला फाशी झाली इंग्रजांच्या कालखंडात, आणि फाशी सर्वसाधारणपणे सकाळच्या वेळी दिली जाते. त्याची काही पद्धत असते. मला माझा एक मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, म्हणून फक्त छोटा त्याचं विवरण फार न करता, म्हणून पहाटे त्या क्रांतिकारकाला उठवण्यासाठी गेले तुरुंगाधिकारी की उठा बाबा, आता काय स्नान करा, काय तुमची इच्छा सांगा, आणि तुम्हाला आता सकाळी वधस्तंभाकडे जायचंय, फाशी दिली जाणार आहे तुम्हाला माहिती आहे. तेव्हा हे उठवायला गेले तेव्हा तो क्रांतिकारक उठलेला होता आणि तो आपल्या बॅरॅकमध्ये व्यायाम करत होता. तर तुरुंगाधिकाऱ्याला वाटलं की आपली काही बॅरॅक वगैरे चुकली का बाबा. ज्याला 2 तासानंतर फाशी दिली जाणार आहे हे ज्याला माहीत आहे, तो त्या फाशीच्या 2 तास अगोदर त्याचा नेहमीचा सकाळचा ठरलेला व्यायाम करत होता, आणि त्याचे संबंध अंगाला घाम आलेला होता. याचा अर्थ त्याने व्यायामाला सुरुवात काय जोर बैठका काय जो घालत असेल त्याला बरेच वेळ झाला होता. अंग ओथंबलेलं होतं घामाने. त्या तुरुंगाधिकाऱ्याने त्याला खांद्यावर हात ठेवून थोपला आणि असं म्हटलं, अरे तू काय करतोस, तुला माहिती आहे ना सकाळी फाशी व्हायची आहे. त्यानं दिलेलं उत्तर असं होतं, फाशी द्यायला अजून 2 तास अवधी आहे, हे माझं रोजचं काम आहे, ते मला आज केलंच पाहिजे, त्याशिवाय मला फासावर जाता येणार नाही. हे ऐकताना सुद्धा अंगावर शहारे येतात. मी काय बोलतोय लक्षात आहे. माझ्या सद्भाग्याने मी फार तन्मयतेने ऐकतात.
माझ्या आयुष्यात मी काय ठरवलंय? मला चांगला माणूस व्हायचा हे ठरवावं लागतं मित्रांनो. मला मोठा माणूस व्हायचा हे जसं ठरवावं लागतं, म्हणजे मला असं असं करत इतकं शिकायचंय, ज्याला आजच्या परिभाषेमध्ये पालकांपासून सगळी मंडळी करिअर असं म्हणतात. तो आयुष्याचा एक पैलू आहे, तो महत्वाचा पैलू आहे, पण माझ्या दृष्टीने छोटासा पैलू आहे. तुम्ही उद्या इंजिनियर व्हाल, तुम्ही उद्या डॉक्टर व्हाल, तुम्ही उद्या कलेक्टर व्हाल, तुमच्या मनातली ती एक इच्छा आहे, ती ठरवून करण्याची, ती तुम्ही या वयात कुठेतरी मनात बाळगता. तुम्ही आईन्स्टाईन वाचता, तुम्हाला वाटतं मी एखादा सायंटिस्ट व्हावं. तुम्ही न्यूटनचा वर्गातला एखादा सिद्धांत वाचता, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की मला यांच्यासारखं काहीतरी करता आलं पाहिजे. तुम्ही रामानुजन वाचता, तेव्हा तुम्हाला गणित नावाच्या विषयामध्ये मी कुठेतरी परीक्षेला जाऊन काही करू शकलो पाहिजे असं वाटतं. आणि हे वाटण्याचं वय आहे, ते वाटलंच पाहिजे. पण ते वाटत असताना या मंडळींनी त्यांनी प्राप्त केलेली त्यांची जी विद्वत्ता आहे, त्यांनी प्राप्त केलेली जी गुणवत्ता आहे, मी मुद्दामून शब्द वापरले नाही, त्यांनी मिळवलेले जे मार्क्स आहेत, गुणवत्ता नावाचा विषय ते जे प्राप्त करत होते, त्यावेळी ते प्राप्त करत असलेल्या त्या गुणवत्तेच्या वेळी मित्रांनो, त्यांची जी धडपड होती, ती धडपड तुम्हाला तो न्यूटन, तो आईन्स्टाईन, तो रामानुजन, ते आंबेडकर, ते विवेकानंद, ते कलाम, ती बहिणाबाई, ती झाशीची राणी, अन्य अनेक नावांचे उल्लेख किती केले तरी ते संपणार नाहीत. इतक्या ज्या वेगवेगळ्या प्रकारांच्या मोठ्या व्यक्तींचं चरित्र थोड्याफार प्रमाणात तुमच्या डोळ्यासमोर येतं. माझा प्रश्न तुमच्या मनाला असा आहे, काय तुम्ही असा विचार करता का की माझ्या आयुष्याचा प्रवास सुद्धा मला असाच करता आला पाहिजे? आणि मला असं वाटतं की मी असा विचार करतो का, मी म्हणजे तुमच्यापेक्षा पिढीने मोठा आम्ही असलेले जे आहेत, पालक आहेत, शिक्षक आहेत, मुलांनी असा विचार करावा, असं विचार करणारं वातावरण आम्ही निर्माण करतो का? हे रेसिप्रोकल आहे. असं त्यांना वाटलं पाहिजे आणि असं त्यांना वाटावं, असं आपल्याकडनंही वागलं गेलं पाहिजे. हे जे वागणं आहे ना, या वागण्यातून ठरवणं असतं. आणि ही ठरवण्याची भूमिका या वयामध्ये केली मित्रांनो की तुम्ही मोठे होतात. मोठे होण्याच्या प्रक्रियेचा साधा बिंदू आहे, लक्षात घ्या. फार छोट्या वयात माणसांना असं सांगितलं गेलं, त्यावेळी त्यांनी ठरवलं की नाही, मी असं होणार आहे. आज भाषणाची ती वेळ असती आणि वेगळंच पूर्ण असं ज्याला तासा दीड तासाचं भाषण म्हणतात, असं करायचं असतं तर मी अनेक वेगवेगळे संदर्भ व्यक्तिमत्वांचे दिले असते. मला गायक व्हायचं आहे, मला खेळाडू व्हायचं आहे, मला एखादा क्रीडापटू व्हायचं आहे, मला नट व्हायचं आहे, मला उत्तम प्रकारचं काहीतरी घडवून टाकायचं आहे, असं जे तुमच्या मनात असेल, हे मी वेगवेगळे पर्याय का सांगतो, कारण तुमच्या मनात हे वेगवेगळे पर्याय असतात आणि ते येणं स्वाभाविक असतं. मी तेंडुलकरला पाहतो त्यावेळी मला तेंडुलकरला पाहता पाहता असं नकळत वाटायला लागतं की मी असं खेळू शकेल का? नाही, मला असं खेळायचं आहे. असं खेळायचं असं जेव्हा वाटतं, तेव्हा असं खेळण्यासाठी त्यानं काय केलं याचा नीट अभ्यास करावा लागतो. पद आणि प्रत ही दोन्ही मिळवण्यासाठी साधना आणि तपश्चर्या लागते मित्रांनो. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर सततचे कष्ट लागतात. लोकांची वंदना प्राप्त करून घेण्यासाठी करावा लागणारा जो विषय असतो तो प्रदीर्घ काळाचा असतो, तो क्षणिक नसतो, तो तात्पुरता नसतो, तो परीक्षेपुरता नसतो, तो वर्गापुरता नसतो, तो घरातल्या असलेल्या आपल्या आईवडिलांपुरता सीमित नसतो. याचं कारण आयुष्य हे एकट्यानं घडवायचं असतं, इतरांच्या मदतीने घडवायचं असतं आणि इतरांमुळे घडलं असं मानायचं असतं, पण तरी मात्र स्वतःच ते धडपडीने घडवायचं असतं. माझ्या शिक्षकांचं एक वाक्य तुम्हाला सांगतो, आपण इतरांची मदत घ्यावी. ते मला असं म्हणायचं लहानपणी, प्रकाश आमची मदत घे, पण ती मदत कुबडीसारखी घेऊ नकोस. कुबडी म्हणजे कुबडी जर नसेल तर मग चालता येत नाही. घ्यायचीच असेल तर मदत काठीसारखी घे, जी तुला कोणत्याही क्षणी बाजूला ठेवता येईल आणि तुझं तुला चालता येईल. मी माझा उभा राहतो, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.
मी रांगतो, मी उभा राहतो, मी पडतो, मग मी चालतो, मग मी पळतो. या माझ्या प्रत्येक क्रियेला माझी आई, माझे वडील वेगळ्या नैसर्गिक प्रक्रियेला आनंदानं बघत असतात. मित्रांनो, आयुष्य या वयातलं तसंच असतं. तिथे राहिलं उभं पायावर ते शारीरिक असतं. आता मी उभं राहणं शब्दप्रयोग सांगतोय ते मानसिक आहे. वाईट गोष्टींचा राग आला पाहिजे आणि राग सुद्धा शांत मनानं घेता आला पाहिजे. डोक्यामध्ये राख न घालता राग व्यक्त करता आला पाहिजे आणि माझ्यावरच्या अपमानासाठी तो व्यक्त करण्याची माझी इच्छा निर्माण होणार नाही असं माझं मन निर्मोही असलं पाहिजे. तुमच्या आत्ताच्या वयात हे माझं वाक्य लक्षात यायला कदाचित थोडं कठीण जाईल असं मला वाटत नाही, पण कदाचित थोडं कठीण जाईल माझ्या सांगण्याचा आशाचा. खोट्या असलेल्या मोठेपणाकडे मित्रांनो देऊ नका. एक बक्षीस मिळालं की फोटोग्राफर साधारणपणे असं सांगतो की माझ्याकडे पहा, आणि मग आपण तो पाहतो आणि तो फोटो हल्ली तर ते काय इतकं सांभाळून ठेवण्याची सवय आहे की ते सांभाळून ठेवतो. असं तुम्ही लोकांच्या मनात असला पाहिजे. तुमची प्रतिमा लोकांना टिपता आली पाहिजे आणि